सकाळची वेळ होती. गावाच्या मधोमध एक तांब्याचा मोठा भांडा ठेवला होता, ज्याच्या आतमधून खूप वेगळी सुगंध येत होती. मीरा सकाळी सकाळी एक खाली भांडा घेऊन गावाच्या मधोमध उभी होती. असं वाटतं खीर आज खूप स्वादिष्ट बनली असेल. ह्याच्यासाठीच तर ह्याचा सुगंध पूर्ण गावात पसरला आहे. आज नाश्त्याला तर मजा येऊन जाईल. मीराने त्या मोठ्याशा भांड्यातनं आपल्या छोट्याशा भांड्यात खीर घेतली. तेवढ्यातच तिथे एक व्यक्ती येऊन उभा राहतो. असं वाटतं की कोणी प्रवासी आहे, त्याला भूक लागली असेल. मीरा त्या व्यक्तीकडे बघून बोलते, या मोठ्याशा भांड्यातून जेवढी पाहिजे तेवढी खीर काढ आणि आपल्या पोटाची भूक शांत करा. इथे खीरचा काहीच पैसा नाही लागत. व्यक्तीच्या डोळ्यामध्ये एकदम चमक येते, जसं की त्याच्या मनातली इच्छाही पूर्ण झाली असेल. मीरा खीर घेऊन आपल्या घराकडे निघून जाते. खीरपूर पहाड आणि शेतांच्या मधोमध वसलेला एक साधारण गाव होतं. तिथे कच्ची गली आणि मातीचे घरं आणि तुळशीचे वरांडे आणि सकाळ संध्याकाळ धुव्याने भरलेली चुली, हे सर्व त्या खीरपूरची ओळख होती. खीरपूर एका गोष्टीसाठी खूप लांब लांबपर्यंत प्रसिद्ध होता. तिथे कोणीच भुकं नव्हतं झोपत. गावाच्या मधोमध एक मोठासा तांब्याचा भांड होतं. तो भांड खूप जुनं होतं. प्रत्येक सकाळी सूर्य यायच्या आधी त्याच्या आतमध्ये स्वतःहूनच खीर बनायचं. कोणी त्याला बनवताना नाही बघितलं, नाही ती आग जळायची, नाही दूध उखळायचं, फक्त खीर यायची. रिया खीरचा नाश्ता करून काही वेळेसाठी आपल्या घराच्या बाहेर आलीच होती. तेवढ्यातच तो एक व्यक्ती हसतच तिथे येतो. अरे चंदन, तू शहरातनं कधी आलास? बस आत्ताच तर आलोय. मला आठवतं, तू खूप लहान होतास जेव्हा गाव सोडून मामाकडे शहराकडे राहायला गेलास. हे बघ, मी तुला ओळखलं. चंदन मीराच्या जवळ येतो आणि खूप गंभीर स्वरात बोलला, मीरा, मला तुझ्यासोबत एक खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे. सांग ना, कोणती गोष्ट? मीरा, आपल्या गावाच्या मधोमध जे एक मोठं भांड ठेवलंय, त्याच्यामध्ये अचानक खीर कुठून येते? मीरा खूप गंभीर विचारात निघून जाते. त्या रहस्याचं बद्दल तर कोणालाच नाही माहिती. गावातले लोकांना एवढंच माहिती आहे, ते खीर ह्याच्यासाठी येते की गावातली लोक कधी उपाशी नाही राहायला पाहिजे म्हणून. चंदनच्या डोळ्यामध्ये लालचची गोष्टही पूर्णपणे आली. चंदन हळू आवाजात बोलतो, मीरा, शहरात गेल्यापासून माझं डोकं ना व्यापारासारखं चालत आहे. जर तू माझा साथ दिलास तर आपण दोघं मिळून खूप पैसे कमवू शकतो, खूप सारा पैसा. सांग. हे बघ, त्या भांड्यामध्ये खीर स्वतःहूनच येते. का नाही आपण दुसऱ्या गावामध्ये खिरेचा धाबा खोलूया आणि या खिरेला तिथे विकूया. आपल्याला फ्रीमध्ये खीर पण मिळेल आणि खूप सारा पैसा पण. मीरा हे ऐकून चकित होते. असं करायचा विचारही नको करूस. ती खीर फक्त ह्याच्यासाठी येते की कोणी उपाशी नाही राहायला पाहिजे. एवढं बोलून मीरा तिथून निघून जाते. पण चंदन हसतच तिथून स्वतःशी बोलायला लागला, पण मी तर खीरला काढून जरूर विकेल. रात्र झाली. जेव्हा पूर्ण गाव झोपला, चंदन हळूच त्या भांड्याजवळ जातो आणि पहिल्यांदा त्याने ते बघितलं जे कोणीच नव्हतं बघितलं. तांब्याचं भांड रंगबेरंगी किरणांनी चमकत होतं. त्याच्या आतमधून एक हलकासा वाफ बाहेर येत होता आणि ती ताजी खीर हळूहळू खाली पडत होती. चंदनचे डोळे एकदम चमकतात. आतापासून ह्या खिरेला त्या गावातले लोक किंवा कोणी यात्री नाही खाणार. आता याला ग्राहक खातील आणि या खिरेला खाण्याच्या बदल्यात मला ते पैसे देतील. आहा, सुगंध तर खूप छान येतोय. आधी 1-2 दिवस तर मीच ही खीर खाणार आणि त्याच्यानंतर चोरी करून याला विकेल. चंदनने चोरूनच खूप सारी भांडी भरली. दुसऱ्या सकाळी भांड पूर्णपणे खाली होतं. एक दिवस निघून गेला, पण खीर नाही आली. गावामध्ये उदासी झाली. चुलीवरती साधं जेवण बनायला लागलं. काही लोक प्रवासी उपाशी येत होते. एके दिवशी चंदन आपल्या भांड्यामध्ये ठेवलेला खीर बघत होता. हे देवा, हे काय झालं? एवढ्या लवकर खीर कशी खराब झाली? असं वाटतंय माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली.
मला मीराची गोष्ट ऐकून घ्यायला पाहिजे होती. तेवढ्यातच मीरा तिथे येते आणि मोठ्या आवाजात बोलली, आजपर्यंत या गावामध्ये असं नाही झालं. नक्कीच तुम्ही लालचमध्ये येऊन त्या खीरला चोरलं असेल आणि काल तू त्या खीर विकायचं बोलत होतास. चंदनला आपल्या चुकीचा अहसास झाला होता आणि तो हळूच आवाजात मीराला बोलला. मला क्षमा कर मीरा, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. मीरा गंभीर आवाजात बोलते, पण आता काय होणार? तू त्या लालचच्या नियतने त्या खीरला चोरलंस. असं वाटतं त्या भांड्यामध्ये आता खीर कधीच नाही येणार. आपलं गाव जे कोणालाही भूक नव्हतं पाठवत, आता ही परंपरा पूर्णपणे बदलून जाईल. चंदनच्या डोळ्यातनं अश्रू येतात. चंदन घाबरतच बोलतो, माझी चूक आहे मीरा, आणि मी याला सुधारणार सुद्धा. पण तू ह्याला कसं सुधरवू शकतोस? रात्री मी बघितलं होतं, त्या भांड्याच्या मधून रंगीबिरंगी किरणे येत होते. आज रात्री आपण त्या भांड्यावरती नजर ठेवू. खरंच काहीतरी असं रहस्य आहे जे आपल्याला माहिती नाही, जे आज रात्री आपल्या समोर स्वतःहून येईल. त्याच रात्री मीरा आणि चंदन खाली भांड्याच्या जवळ येऊन बसतात. अचानक भांड्याच्या आतमधून रंगबेरंगी रोशनी बाहेर येते. जसंच त्या दोघांनी आतमध्ये बघितलं, दोघंही खेचत आतमध्ये गेले. जेव्हा त्यांचे डोळे उघडले तेव्हा ते वेगळ्याच दुनियात होते. चारीकडे खिरणे बनलेले रस्ते होते, काजूची घरं, पिस्ता आणि बदामची भांडी. तिथे लोक मांसाळू शरीराचे होते, पण त्यांचे चेहरे खीर सारखे दुधी, सफेद, शांत आणि उजळलेले होते. ते असली खीरचं गाव होतं. चंदन चकित होतो आणि आश्चर्य होऊन बोलतो, हे काय, आपण तर त्या भांड्यामध्ये तिथे बघत होतो आणि अचानक इथे आलो. हे तर एकदम वेगळंच जग दिसतंय. हे बघ इकडे, चारी जागेकडे काजू, बदाम आणि किसमिसचे घर बनलेत. इथपर्यंत तर भांडे सुद्धा यानेच बनलेत आणि इथल्या लोकांचे चेहरे सुद्धा खिरेसारखे दुधाळ आणि उजाळ दिसतायत एकदम. तेवढ्यातच एक स्त्री त्यांच्या जवळ येते. तिच्या डोळ्यामध्ये खूप गंभीरता होती. ती बाई प्रश्नारूढ नजराने त्यांना घुरत बोलली, कोण आहात तुम्ही दोघं? मी या गावाची मुखिया आहे. चंदनने हात जोडले आणि सगळी घटना त्या स्त्रीला सांगितली. त्या स्त्रीने गंभीर नजरेने चंदन आणि रियाला बघत राहिली. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. माझ्या मनात लालच आलं होतं आणि मला नंतर कळालं की मी खूप चुकीचं काम केलं. माझी इच्छा नाहीये की माझ्यामुळे वर्षांवर्षाची परंपरा बंद हो, जो चांगल्या मनामुळे जाणलं जात होतं, जो कोणाला पण उपाशी पोटी वापस नव्हतं पाठवत. तिथे असा उपाशीपणा नाही आला पाहिजे. खीरच्या दुनियातली मुखिया शांत स्वरात बोलली, माझी गोष्ट खूप लक्ष देऊन ऐका. खूप वर्षाआधी खीरच्या गावातला एक युवक मधीच जगामध्ये भटकलेला. तो भूका होता, कमजोर होता. तो याच मनुष्याच्या गावात खीरपूरमध्ये पोचला. गावातल्या लोकांनी त्याला काहीच नाही विचारलं, फक्त जेवण दिलं. दूध, चपाती, जे काही होतं ते सर्व दिलं. त्याचे डोळे भरून आले. जाताना त्याने गावाच्या मधोमध एक मोठा तांब्याचं भांडं ठेवलं आणि बोलला, आज तुम्ही माझी भूक मिटवलात. ह्याच्या बदल्यात माझ्या गावातून तुमच्यासाठी रोज खीर येणार, पण एक शर्त आहे, लालच नका करू. एवढं बोलून ती स्त्री शांत होते आणि मग तिने चंदनकडे बघितलं. चंदन, तुम्ही त्या वादाला तोडला आहेस, पण तुम्ही तुझी चूकही मान्य केलीस. मीरा आणि चंदनने हात जोडले. ठीक आहे, या वेळेला मी तुम्हाला माफ करते, पण लक्षात ठेवा, खीर हे उपहार आहे, व्यापार नाही. दुसऱ्या क्षणातच दोघंही जण त्या तांब्याच्या भांड्याच्या जवळ होते. सकाळ झाली. भांडं परत खीरने भरलेलं होतं. गावामध्ये परत रौनक आली. चंदन विना काही घेता गाव सोडून निघून गेला. एक सीख घेऊन. आता खीरपूर पूर्णपणे खीरचं गाव बनलं होतं.